सैफ अली खानवरती हल्ला होऊन जवळपास 53 तास उलटले तरीही अजून हल्लेखोर मोकाट आहे। मुंबई पोलिसांची 35 पथकं आरोपीचा कसून शोध घेत आहेत। आरोपीचं सीसीटीव्ही फुटेजही हाती लागलंय। 2 संशयितांना ताब्यातही घेतलंय, पण अजूनही कोणत्याही निष्कर्षाप्रत मुंबई पोलीस आलेले नाहीत। त्यामुळे सैफवरील हल्लेखोर केव्हा पकडला जाणार असा सवाल आता उपस्थित होतोय। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, हल्ला होऊन 53 तास उलटून गेलेत, अजूनही कोणतेही ठोस पुरावे किंवा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवरती पोलिसांनी पूर्णतः आरोपी म्हणून शिक्कामोर्तब केलेलं नाही। काय घडलं गेल्या 53 तासात तपासाच्या अनुषंगाने? आपण जर पाहिलं तर खरंच ही चिंतेची बाब आहे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की अद्याप 53 तास उलटून गेले तरी आरोपी जो आहे तो हातात आलेला नाही। त्यामुळे एकंदरीत आरोपी नेमका फरार कुठे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण जर पाहिलं तर गुरुवारपासूनचा जर संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर आतापर्यंत 2 संशयित आरोपींना जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे, पण अद्याप हेच आरोपी आहेत का यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही। सगळ्यात आधी आरोपीचा एक फोटो आला होता जो माझानेच एक्सक्लुझिव्हरित्या सर्वांसमोर आणला होता। त्याच्यानंतर एक व्हिडिओ आला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आरोपीचा जो आहे तो फोटो समोर आला, तो म्हणजे वांद्रे पोलीस स्थानकाच्या आणि रेल्वे स्थानकाच्या दरम्यानच्या आजूबाजूच्या परिसरातला। त्यामुळे एकंदरीत गुन्हा झाल्यानंतर किंवा एकंदरीत सेफवर हल्ला झाल्यानंतर आरोपी सकाळी 8-8:30च्या सुमारास सुद्धा वांद्रे परिसरातच फिरताना पाहायला मिळाला, तरीही त्याला पकडण्यात आलं नव्हतं। काल रात्री सुद्धा त्या परिसरात जे लोक फिरत होते विनाकारण त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे। आता जर आपण संपूर्ण घटनाक्रम जसं तू म्हटलीस मांडायचा झाला तर गुरुवारी रात्री 2-2:30-3च्या सुमारास हा संपूर्ण हल्ला झाला। त्याच्यानंतर सेफला रुग्णालयात लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावर तब्बल 2.5 ते 3 तास सर्जरी झाली आणि नंतर त्याला जे ते सामान्य वॉर्डमध्ये जे ते पाठवण्यात आलेलं, तो आता VIP रूममध्ये आहे। यात सगळ्यात पुढे जाऊन जर पाहिलं तर आतापर्यंत 50हून अधिक जणांचे जबाब जे ते नोंदवले गेलेत। यात स्वतः सैफ अली खान आणि त्यासोबत त्याची पत्नी करीना कपूर हिचा सुद्धा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला। तसेच त्यावेळेस जे ज्या केअरटेकरवर हल्ला झाला होता त्यांचे सुद्धा जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आलेले आहे। ज्या रिक्षा चालकाने ज्याने सैफला त्याच्या घरापासून ते रुग्णालयापर्यंत सोडलं त्याचा सुद्धा जबाब आणि त्याची सुद्धा माहिती, त्यांनी कसं ते संपूर्ण त्याला एकंदरीत त्याच्या इमारतीपासून लीलावतीपर्यंत सोडले, हे सगळं गोष्टी जे आहेत त्या समोर आलेल्या आहेत, पण अद्याप आरोपी जो आहे तो समोर आलेला नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या वेळेस हा हल्ला झाल्यानंतर आरोपींनी आपल्याला आपली ओळख पटू नये त्यासाठी फक्त त्याने पोशाख जो आहे तो बदलला गेलेला आहे। त्यामुळे रात्री जो आरोपी होता जो तोंडाला मास्क आणि टोपी घालून घरात गेला होता, तो येताना पुन्हा मास्क आणि टोपी काढून शूज घालून बुटं घालून जे तो खाली उतरताना पाहायला मिळालं। त्याच्यानंतर सकाळी 8:30चं जे एकंदरीत फुटेज आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यात त्याने फक्त शर्ट बदलल्याची बाब जी आहे ती समोर आलेली। त्यामुळे आता 53 तास झालेले आहेत, जबाब नोंदवून झालेले आहेत, संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, पण अद्याप नेमका आरोपी कोण आहे हा अजून समोर आलेला नाही। पोलीस प्रशासन आणि बरोबर त्याच अनुषंगाने त्याच दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे। नेमका आरोपी कोण आहे याचा शोध घेतला जातोय। 35 पथकं सध्या तैनात आहेत। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।